आपण बघतो पुणे शहरामध्ये कोयता गँग, ही गँग, ती गँग, गुन्हेगारी वाढलेली आहे. 18 वर्षाच्या मुलाचा मर्डर झाला आणि आमच्याच प्रभागाच्या ज्या विधानसभेच्या भागामध्ये 32 ते 32 मर्डर झाले होते. आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रवास कसा राहिला आहे? सर, पुणे शहराच्या राजकारणात आम आदमी पार्टी स्वतःला कसे स्थान देत आहे? आणि म्हणतात ना, भारतीय लोकांवर चित्रपटांचा खूप परिणाम असतो. बरोबर. राजकारणाविषयी चित्रपटांमध्ये म्हणायचं तर अजय देवगणचा युवा चित्रपट आलेला होता आणि त्यामधून युवा चित्रपटातून कसे सामान्य लोक राजकारणात उतरून त्यांची सत्ता येते याविषयी मी पाहिलेलं. आणि मग लाडकी बहीण योजनेचं एक आमिष दाखवलं गेलं महिलांना आणि एक प्रकारे त्याला ब्राईबच बोलतात, लाच देणे. महिलांच्या खात्यात पैसे जमा करतात आणि मग सर्व महिलांनी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना मतदान केलं. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिजिटॉक पॉडकास्टमध्ये. मी तुमचा आवडता होस्ट गंगेश. आज आपल्या सोबत आहे आम आदमी पार्टीचे उमेदवार, सहकार नगर पर्वती प्रभाग 36A येथील श्री प्रतीक बनसोडे सर. शिक्षणाचा उपयोग समाजसेवेसाठी करणारे, स्वच्छ, पारदर्शक आणि शिक्षित नेतृत्वाचं नाव. चला तर मग स्वागत करूया श्री प्रतीक बनसोडे सरांचं. नमस्कार सर. नमस्ते सर, सर्वात आधी आपल्याबद्दल आपल्या ऑडियन्सला सांगा तुम्ही थोडक्यात. माझं नाव प्रतीक नरेंद्र बनसोडे आणि मी प्रभाग क्रमांक 36 सहकार नगर पद्मावती येथील शिवदर्शन भागामध्ये राहतो. आणि लहानपणापासूनच मी या भागामध्ये राहतो आणि मला लहानपणापासून राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे आणि लहानपणापासून ही राजकीय भूमिका, नगरसेवक, राजकीय लोकांची उठबस किंवा समाजाप्रती योगदान किंवा शिक्षण जेव्हा माझं झालं पूर्ण, इयत्ता 10वी नंतर मी कॉलेजला आलो. त्यानंतर खरं आयुष्य कळायला लागलं कॉलेजला असताना. आणि कॉलेज नंतर ज्या वेळेस आम्ही निवडणुकीविषयी टी व्हीवर पाहायचो, न्यूजमध्ये पाहायचो, 2002 साल असेल, 2007 सालची नगरसेवकची निवडणूक असेल, 2012ची निवडणूक असेल किंवा 2009ची विधानसभेची निवडणूक असेल, आणि सर्व आमच्यातील मंडळातील लोक किंवा कधी घरामध्ये निवडणुकीच्या रिझल्टच्या दिवशी न्यूज चॅनल लावून बघायचे आणि मग ते मी बघत असायचो कोणाला किती जागा मिळाल्या वगैरे. तर राजकारणामध्ये लहानपणापासूनच इंटरेस्ट होता. नेते लोकांची भाषणं ऐकायला जाणे. आमच्या भागामध्ये गवळीवाडा परिसर आहे, तिथं एक ज्येष्ठ नेते राहतात, त्यांचं भाषण मी कधी सोडलं नाही. कुठल्याही चौकामध्ये सभा लावलेली असायची किंवा कुठल्याही मंडळामध्ये सभा लावलेली असायची तर मी त्यांची भाषणं ऐकायचो. आणि माझ्याविषयी माहिती सांगायची तर मी शाळेपासूनच टॉपर विद्यार्थी होतो, चांगले मार्क्स मिळणारा. आणि चांगले मार्क मिळायचे त्यामुळं मला पण काही परिसरातील लोक त्यांच्या मुलांविषयी, करिअरविषयी विचारायला यायचे, त्यांना मी माहिती द्यायचो. आणि त्यानंतर कॉलेजला मी BSc रसायनशास्त्र, केमिस्ट्री विषयामध्ये BSc केलं. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची माझा इंट्रोड्यूस झाला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना MA लोकसेवा या डिग्रीशी पण माझी ओळख झाली आणि मनामध्ये निर्माण झालं की आपण MA लोकसेवा म्हणजेच MA पब्लिक सर्व्हिस हा विषय आपण शिकायला पाहिजे. आणि मग मी MA ला ऍडमिशन घेतलं. चाणक्य मंडळ आमच्या इथं आहे नवी पेठेमध्ये क्लासेस, आणि अविनाश धर्माधिकारी सर आहेत, ex-IAS, त्यांचा हा क्लास आहे. तर अविनाश धर्माधिकारी सरांच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेल्यावर नाही का मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून लोकसेवेमध्येच जायचं होतं. MPSC, UPSC यासारख्या स्पर्धा परीक्षा असतील त्यामधून मला करिअर घडवायचं होतं. आणि धर्माधिकारी सरांच्या क्लासला असताना विविध पुस्तके वाचनामध्ये आली. नवा विजयपथ, स्वतंत्र नागरिक, त्यातील स्वतंत्र नागरिक हे पुस्तक होतं ते अतिशय जबरदस्त. स्वतंत्र नागरिक या पुस्तकामध्ये नागरिकाची देशाप्रती काय भूमिका असली पाहिजे याचं सुरेख सुंदर वर्णन केलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला, स्वतंत्र नागरिक या पुस्तकाचा. आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेमध्ये मी सिलेक्ट होऊ शकलो नाही. विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा दिल्या. मला पोलीस खात्यामध्ये पण जायचं होतं
परंतु काही विद्यार्थ्यांना यश येतं तिथे, काहींना येत नाही. तर दुसरा माझ्यासाठी काही जण म्हणतात नाही का, तुमचा बी प्लॅन तयार पाहिजे. तर बी प्लॅन माझा नेहमीच राजकारण हा होता, की राजकारणामध्ये यायचं. आणि म्हणतात ना, भारतीय लोकांवर चित्रपटांचा खूप परिणाम असतो. बरोबर. तर चित्रपटांचा परिणाम म्हणजे राजकारणाविषयी चित्रपटांमध्ये म्हणायचं तर अजय देवगणचा युवा चित्रपट आलेला होता आणि पश्चिम बंगालमधली राजकारणाची त्यामध्ये पार्श्वभूमी आहे. आणि त्यामधून युवा चित्रपटातून कसे सामान्य लोक राजकारणात उतरून त्यांची सत्ता येते याविषयी मी पाहिलेलं. त्यामुळे युवा चित्रपटाचा पण खूप परिणाम होता. कॉलेज स्टुडंट एकत्र येऊन निवडणूक लढवतात, गावागावांमध्ये जाऊन जागृती करतात आणि त्यातून त्यांची सरकारची स्थापना होते. त्यावर माझा प्रभाव होता. आणि लहानपणापासूनच फुले शाहू आंबेडकर चळवळीचा परिणाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा परिणाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेले त्यांची खूप पुस्तकं माझ्या वाचनामध्ये आली इयत्ता 10वी मध्येच असताना, आणि त्याचा पण खूप प्रभाव पडला. किंवा आमच्या परिसरामधीलच आमचे नातेवाईकांमध्ये किंवा आमच्या नाही का कम्युनिटीमध्ये काही राजकारणी होते, त्यांचा पण प्रभाव होता. आणि कुठेतरी आमचे एक आजोबा होते किंवा आमचा मामा, यांच्याकडून पण मला थोडंफार राजकारणाविषयी शिकायला मिळालं. किंवा आमच्या परिसरामध्ये एक मंडळ आहे, तिथले काही अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांकडून शिकायला मिळालं की समाजाची सेवा करता आली पाहिजे. किंवा आपल्या भागातील नगरसेवक असतात, त्यांनी काही सुरुवातीला त्यांनी केलेली कामे आणि त्यांनी जी कामे केली त्यातून पण खूप काही शिकायला मिळालं की आपण पण जनतेची सेवा करू शकतो, हे शिकायला मिळालं. तर तो MA लोकसेवा या विषयात MA केल्याचा मला खूप फायदा झाला. आणि कॉलेजला असताना MBA करायचं होतं, तर MBA पण केलं मार्केटिंग विषयामध्ये. आणि गेले 12 वर्ष झाले मी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करतोय, की लोकांना व्यसन कसं थांबवायचं याविषयी मी काउन्सिलिंग करतो, शिकवतो त्यांना. आणि काउन्सिलिंग मी मोफत करतो. तर काउन्सिलिंगचा पण मी डिप्लोमा केलेला आहे. आणि या प्रकारे आपण समाजाची सेवा करू शकतो. ह्या गोष्टी आहेत. किंवा गेल्या 3 वर्षामध्ये मी आम आदमी पार्टीद्वारे आमच्या परिसरामध्ये काम करतो. कारण काय झालेलं आहे, प्रतिष्ठित जे नगरसेवक असतात, गलेलट्ट, स्वतःची घरं भरलेली लोक, त्यांच्याकडे अमाप पैसा आहे आणि ते एकदा निवडणूक झाली की परत फिरकत नाही, प्रभागामध्ये दिसत पण नाही, गायब होतात. किंवा नॉर्मल लोकांच्या भाषेत म्हणायचं तर मिस्टर इंडिया, म्हणजे घड्याळाचं बटन दाबायचं आणि गायब व्हायचं 5 वर्षांसाठी. आणि मग लोकांची कामे होत नव्हती. आम्ही काही नगरसेवकांच्या ऑफिसला तक्रारी दिल्या तर खूप विलंब व्हायचा कामाला, 1.5 महिना 2 महिना. साधं काम असायचं नाही का, फरशीची दुरुस्ती करून द्या, गटारांची दुरुस्ती करून द्या, ही साधी साधी कामं नगरसेवकांकडून होत नाही. मग मी स्वतःच राजकारणात उतरलो आणि लोकांची कामं करायला लागलो. महापालिकेमध्ये जाऊन तक्रारी द्यायला लागलो. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी मी संपर्क वाढवला आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ती कामं करायला लावली. आणि मग ती कामं होत गेली. आणि म्हणतात ना, मग त्या गंगेत पडला की पाण्यामध्ये पडला तर माणूस वाहत जातो. त्या प्रकारे मी ह्या राजकारणाच्या गंगेमध्ये पडलो आणि आता वाहत चाललेलो आहे आणि काम करत चाललेलो आहे. लोकांची मी सर्व प्रकारची कामे केली नाही का. आमच्या इथं म्हणतात नाही का दंगेकर पॅटर्न, की जे पण पुणे शहरामध्ये दंगेकर पॅटर्न कसबा पेठेत चालतो नाही का. रवींद्र दंगेकर वेगळ्या पक्षाचे आहेत, परंतु त्यांचा एक पॅटर्न होता की जे पण लोकांची कामं येतील प्रत्येकाचं काम करायचं. त्याप्रमाणे मी कामं केली. कोण बोललं आमच्या इथे झाडांच्या खूप फांद्या वाढलेल्या आहेत, त्या छाटून द्या, मनपाला विनंती करा, ती कामे केली. शौचालय साफ करून घेणे, सार्वजनिक शौचालय साफ करणे, नियमितपणे साफ व्हावेत, अशी पण माझी भूमिका असते. कारण गोरगरीब लोक, स्लम एरियामध्ये राहणारे लोक असतात आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन हे सकाळी शौचालयापासून सुरू होतं. कारण शौचालयात गेला तो, नळ खराब आहे, कुठं पाणी नाहीये, कुठं शौचालयाची अतिशय खराब अवस्था आहे, तर त्याची सकाळची सुरुवातच फ्रस्ट्रेशननी होते. मग त्याला पुढे कामाला जायचं असतं. बरोबर. तर एक भारतीय नागरिकाची सुरुवातच जर फ्रस्ट्रेशनने होत असेल तर आपण विचार करू शकता की काय ती गोष्ट असेल. तर शौचालय साफ हवेत ही माझी नेहमी मागणी असते. आणि पुणे मनपामध्ये
कर्मचाऱ्यांची भरतीच होत नाही. कंत्राटी कामगार त्या ठिकाणी लावलेले असतात आणि मग त्यामधील मिसकम्युनिकेशन असेल, त्यामुळे शौचालय साफ केली जात नाही आणि काही ठिकाणी 1-2 शौचालय साफ करून फोटो काढले जातात आणि पुढे पाठवले जातात आणि दाखवलं जातं की काम केलेलं आहे. तर हा एक फोटोंचा गैरफायदा घेतला जातो. एखादं ठिकाण एकदम स्वच्छ करायचं आणि संपूर्ण परिसरच स्वच्छ केला असं दाखवलं जातं. तर हा एक भाग असेल. आणि मी कामे केलेली की पतदिवे बंद पडलेले असेल चालू करून देणे. एखादा पतदिवा बंद पडला, कोणी तक्रार केली नाही ना तर तो 10 दिवस बंद राहतो. तक्रार केली तरच काम होतं आणि तक्रार करणार कोण हा प्रश्न असतो. कारण प्रस्थापित नगरसेवक हे काय फिरत नाही, रस्त्याने काय चाललंय त्यांना माहीत नसतं. आणि मग जेव्हा आपण सांगतो की पालिकेला तक्रार देतो इथे तर पथदिवा बंद आहे, मग त्यांना एक ड्युरेशन दिलेलं असतं. 3 दिवसात हे काम झालं पाहिजे, 7 दिवसात झालं पाहिजे. वेगवेगळ्या कामांना वेगवेगळा टॅग दिलेला असतो आणि त्यामध्ये मग ते काम केलं जातं. पण आपण सांगितलं तर आता रस्त्याला पडलेले खड्डे पण असतील नाही का, रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्याच्या मी तक्रारी दिल्या. आपण तक्रार दिली ना तरच तो खड्डा बुजवला जातो, नाहीतर तो खड्डा 1-2 महिने तसंच राहतो. ह्याचे पण मला अनुभव आलेले आहेत. शेवटी मग मीच बाईकवरून थांबून त्या खड्ड्याचा फोटो काढून पाठवतो आणि मग तो खड्डा बुजवला जातो. तर हा सगळा प्रकार आहे की स्वतः पालिका अधिकाऱ्यांनी पण रस्त्याने फिरलं पाहिजे. रस्त्याला कुठं खराब रस्ते आहेत का ते पाहिलं पाहिजे. हा सगळा सावळा गोंधळ चाललेला असतो आणि एखादा नागरिक त्या खड्ड्यावरनं पडतो 2 व्हीलरवर जाताना. कुणाचे दात पडतात, कुणाचा हात फ्रॅक्चर होतो आणि कुणाला मृत्यू सुद्धा येतो. हे पण आपण पाहिलेले आहे. तर प्रमुख म्हणजे रस्त्यांकडे लक्ष दिलं पाहिजे नाही का. आता मनपाने काय केलं, आचारसंहितेच्या आधी संपूर्ण पुणे शहरात रस्ते खरडाखरडी चालू केली आणि रस्ते बनवले. अहो पण तुम्ही ते आधीच बनवले पाहिजेत ना. बरोबर. तक्रार येण्याआधीच रस्ता चांगला बनला पाहिजे. तक्रार येण्याची वाट नाही पाहिली पाहिजे. पालिका अधिकाऱ्याला आधीच कळलं पाहिजे की रस्ता कुठं खराब आहे, कुठं खड्डे पडलेले, त्यांची पाहणी त्यांनी आधीच केली पाहिजे. बरोबर. हा सगळा प्रकार आहे. किंवा शौचालयातील जे दिवे वगैरे असतात ते चांगले पाहिजेत नाही का. ट्यूबलाईट फुटलेल्या, दिवे खराब झालेले आणि अंधारामध्ये जर एखादी महिला शौचालयामध्ये गेली, सार्वजनिक शौचालयामध्ये, आणि अंधार आहे, काय परिस्थिती असेल तो आपण विचार करू शकतो. तर शौचालयातील पथदिव्यांची दुरुस्ती करून देणे, नळांची दुरुस्ती करून देणे, अपंगांसाठी शौचालयामध्ये एखादं संडास बांधलेलं असतं, तिथली दुरावस्था असेल, त्याच्या तक्रारी लोकांकडूनच येतात आणि मग मी मनपाला विनंती करून ती कामे करून घेतो. अशी जी बेसिक कामं असतात नगरसेवकांची, नळांची कामे असतील, नळांच्या पाईपलाईन असतील, याची कामे करून देणे. कारण नगरसेवकचा अर्थच आहे न, ग आणि र. न म्हणजे नळ, ग म्हणजे गटार, र म्हणजे रस्ता. तर ही बेसिक कामेच केली पाहिजे. पण त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतं किंवा काम केलं तरी खूप विलंबाने केलं जातं आणि तो नागरिक फ्रस्ट्रेट होऊन जातो की काय चाललेलं आहे. आणि नागरिकांच्या विषयी, सरकारी कर्मचाऱ्यांविषयी खुन्शी निर्माण होतात, राग निर्माण होतो आणि मग नागरिक आणि सरकारमध्ये तो जो चांगला एक सुसंवाद पाहिजे तो राहत नाही. ती कामे वेळेवर झाली पाहिजेत अशी आमची नेहमी मागणी असते की नागरिकांची बेसिक कामे नाही का, की अशी कामे झाली तरच तो नगरसेवक ना. नाही तर नगरसेवकाचं लक्ष आहे कुठला प्रोजेक्ट आणू, कुठला हे आणू आणि त्यातून मला कसा पैसा मिळवता येईल, कशी मला टक्केवारी हे करता येईल. आणि आपले एक समाजसेवक आहेत आमच्या आम आदमी पार्टीचे, ते राज्याच्या लेवलला काम करतात, राज्य लेवलला त्यांच्याकडे पद आहे. ते नेहमी म्हणतात नाही का की काँग्रेस चमच्याने घ्यायची परंतु भाजपने डायरेक्ट पातीलच तोंडाला लावलेला आहे. तर तो असा प्रकार आहे नाही का. आणि टक्केवारी त्यांची घेण्याची वाढलेली. आणि रस्त्याने आपण जेव्हा जातो, आता भाजपतर्फे बोर्ड लावलेले आहेत की पुण्यातली ट्रॅफिकची समस्या सोडवायची असेल तर भाजप हाच एकमेव पर्याय आहे पुणेकरांकडे. पण मी म्हणतो अरे आता सत्ता कोणाची, केंद्रामध्ये भाजपची सत्ता, राज्यामध्ये भाजपची सत्ता, आणि 2017 ते 2022 इथे पण भाजपची सत्ता होती. समजा आता प्रशासकाचं राज्य होतं गेले 3 वर्ष, पण त्यामध्ये आमदार खासदार तर भाजपचेच होते ना. ते ट्रॅफिकची समस्यावर म्हणावं तसं काम करू शकले नाही.
किंवा मेट्रोची कामं असतील त्याला खूपच विलंब लावला गेला, किंवा काही नेत्यांकडनं पूल पाडायचा नाही तर तो पूल पाडले गेले. म्हणजे त्यांचं नियोजन व्यवस्थित नव्हतं. मेट्रो प्रकल्पासाठी एवढं चांगलं नियोजन हवं होतं, ते झालंच नाही आणि त्यामुळे प्रचंड वाहतुकीची समस्या निर्माण झाली आणि खूप गोंधळ झालेला आहे. पुणेकरांचा जो महत्वाचा वेळ आहे तो वाया जातो ट्रॅफिकमध्ये. 1 तास 2 तास आणि भयानक परिस्थिती येते ट्रॅफिकची. तर ट्रॅफिकची समस्या आहे, त्यावर आम आदमी पार्टी खूपच छान काम करू शकेल आणि आम्ही पहिल्यांदा करतो आणि नंतर बोलतो. जसं की दिल्लीमध्ये आमची सत्ता असताना अतिशय छान काम केलेलं आहे. तुम्ही कधी पण दिल्लीतल्या नागरिकांना जाऊन विचारा किंवा त्यांचे इंटरव्ह्यूज व्हिडिओवर पाहू शकता. त्यामुळे अरविंद केजरीवाल हे 3 वेळा मुख्यमंत्री होऊ शकले. आणि पंजाबमध्ये पण आमचा एक सामान्य माणूस जो खासदार झाला, भगवंत मानजी, आणि नंतर ते पंतप्रधान झाले. ते नंतर पंजाबचे मुख्यमंत्री झाले आणि आता पंजाबचे ते मुख्यमंत्री एक सामान्य माणूस आणि अतिशय छान काम करतायत पंजाबमध्ये. पंजाबमध्ये पूरग्रस्तांना चांगली मदत केली गेली, जी आपल्या इथे महाराष्ट्रात पूर आल्यावर केली गेली नाही. हे सगळे राज्य लेवलचे प्रश्न आहे. तर सध्या आपण पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत बोलायचं तर आमच्या प्रभागामध्ये पण खूप समस्या आहेत, नाही का. तुम्ही वाहतुकीचा प्रश्न तर आहेच, SRA चा प्रश्न आहे, स्लम एरियांमध्ये बकालीकरण त्याची समस्या आहे, सर्वात मोठी समस्या आहे, आणि कचऱ्याची समस्या. आपण पुणे शहरात बघतो चौकांमध्ये कचरा पडलेला असतो, कचऱ्याचा ढीग पडलेला असतो आणि घंटागाडी फिरवली जाते पालिकेतर्फे, परंतु तो ओला सुका कचरा टाकायचा आहे किंवा वेळेवर घंटा वाजली जाते त्यावेळेस येऊन कचरा टाकायचा आहे, किंवा त्यांना 50 रुपये द्यावे लागतात. हा एक 60 रुपये 70 रुपये द्यावे लागतात महिन्याला. तो पण नागरिकांमध्ये द्यायचे का नाही द्यायचे हा प्रश्न आहे. किंवा आम्ही कित्येक वेळा बघतो की सुशिक्षित लोक असा पिशवीचा गुंडाळा करतात आणि कचरा रस्त्यावर फेकतात. ऍक्टिव्हावर गाडीवर जाताना कामाला निघलाय बॅगेत कचरा ठेवतात, महिला कचरा फेकतात, पुढे निघून जातात. किंवा काही लोक रात्री कचरा फेकतात रस्त्यावर. तर यात नागरिकांची चूक आहे का, तर म्हणता येईल चूक आहे, परंतु तो कुठेतरी पालिका कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये सुसंवाद होत नाही आणि कचरापट्टी झालेली एक प्रकारे पुणे शहरामध्ये जागोजागी पडलेला कचरा आणि भयावह ती समस्या आहे. आणि सरकार कोणाचं आहे बघा ना, आमच्या भागात तर राज्यमंत्री आहेत आणि आमच्या भागात पण भाजपचेच आमदार आहेत, परंतु ती कचऱ्याची समस्या सोडवू शकलेले नाही ते, नाही का. तर मनात आणलं ना तर कोणी पण साधा माणूस पण कचऱ्याची समस्या सोडवू शकतो, परंतु त्यावरती काम केलं जात नाही. तर कुठेतरी प्रशासक पण जे पुणे मनपाचे ते पण यामध्ये अपयशी ठरलेले आहेत. कचऱ्याची समस्या, ट्रॅफिकची समस्या, SRA प्रश्न असेल, व्यसनांची समस्या. आज आपण बघतो 8वी 9वीतल्या मुलांनाच गांजाचे व्यसन लागते. गांजा उपलब्ध कसा होतो, तिथपर्यंत मुलांपर्यंत पोहोचतो कसा, ही पण एक समस्या आहे, नाही का. आणि त्यामुळे व्यसनांचं प्रमाण कुठेतरी वाढलेलं आहे आणि मोबाईल ऍडिक्शन तर आहेच. बरोबर. आधी टीव्हीचं होतं, आता ते मोबाईल मध्ये रूपांतर झालं. हो, परंतु प्रमुख समस्या ही व्यसनांची. लहान लहान मुलं व्यसन करायला लागलेले आहेत आणि त्यांना कुठेतरी यातून बाहेर काढायचंय, नाही का. आणि स्लम एरिया असतील, झोपडपट्टी भाग, याच्यामध्ये ही समस्या खूप आहे. व्यसनांची समस्या असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न, गाड्या पार्किंगचा प्रश्न, गाड्या पार्किंगवरून होणारी भांडणे, तर कुठंतरी ते व्यवस्थापन झालं पाहिजे. स्लम एरियामध्ये जरी तुम्ही रमाई आवास यासारख्या महापालिकेच्या तुम्ही स्कीम्स राबवल्या असतील घरे बांधण्यासाठी, परंतु कुठेतरी स्लम एरियामध्ये ना SRAच व्हायला पाहिजे. चांगले SRA, गोरगरिबांना 400 ते 500 स्क्वेअर फुटाचं घर मिळालं पाहिजे, की जेणेकरून जे पार्किंगची समस्या आहे ती पण जाईल. स्लम एरियामध्ये जर आग लागली वगैरे तर तिथे फायर ब्रिगेडच्या गाड्या पण आपल्याला पोहोचवता येत नाही, असा सगळा प्रकार आहे आणि खूप जटिल समस्या आहे. आमच्याच प्रभागाच्या शेजारी जनता वसाहत हा भाग आहे, तिथं पण अशी समस्या आहे. आणि आमच्या प्रभागामध्ये म्हणायचं स्लम एरिया तर संतनगर, अरण्येश्वर, तळजाई नगर, तळजाई वसाहत, पद्मावती,
दाते बस स्टॉप असेल, शंकर महाराज वसाहत, चव्हाण नगर असेल, इथल्या स्लम एरियांमध्ये ही समस्या खूप आहे. तर कुठेतरी माझ्यासारखा सामान्य माणूस या राजकारणात उतरतोय आता, नाही का? कारण प्रस्थापित जे नगरसेवक राजकारणी या समस्या सोडवण्यामध्ये कुठेतरी अपयशी ठरलेले आहेत. बरोबर. त्यामुळंच माझ्यासारखा एक सामान्य माणूस, माझा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय आहे आणि व्यसनमुक्तीचे मी काम करतो, आणि तरी मी या राजकारणात का उतरलो तर सामान्य लोक कुठेतरी खुश नाहीये, नाराजगी आहे त्यांच्यामध्ये. आम्ही गेले 3 वर्ष झाले विविध परिसरांमध्ये फिरतो पाहणी करायला. तर गरिबी, दारिद्र्य बघून आहे ना खूप वाईट वाटतं की आज भारताला 75 वर्ष स्वातंत्र्याची झालेली आहेत. बदल झालेला आहे, आम्ही नाही म्हणत की पूर्णपणेच अपयश आलंय, बदल झालेला आहे, पण कुठेतरी खूप गरिबी आणि दारिद्र्य आहे. आणि सरकारने पण 85 ते 80% लोकांना राशन मोफत नाही का, मोफत राशन स्कीम ती राबवली. आणि कुठेतरी अन्न सुरक्षा त्याला म्हणतात, अन्न सुरक्षा बिल पास केलं होतं आणि नंतर पुढे राबवण्यात आलं मोदींच्या काळात पण. तर असं दाखवण्यात दिसतंय म्हणजेच 80% लोक भारतातले गरीब आहेत. आणि जेव्हा आम्ही स्लम एरियांमध्ये फिरतो ना तर खूप दारिद्र्य, निरक्षरता, अडाणी लोक पाहायला मिळतात आणि कुठेतरी दुःख वाटतं की आपल्या भारत देशामध्ये असं घडतंय. गरिबीची आणि बेरोजगारीची समस्या आणि त्यातून निर्माण झालेली व्यसनांची समस्या, किंवा काही भागांमध्ये दारू पिणे वगैरे एक संस्कृतीच आहे, नाही का? त्यातनं कुठेतरी मुलं व्यसनांच्या नादाला लागतात आणि या सगळ्यातून खूप जनजागृती होणे गरजेची आहे. आणि जी ही गरिबी आहे, जसं की आता आपण पाहिलं की महागाई वाढलेली आहे, महागाई आणि गरिबीचा संबंध असतो. आणि 3,500ला राशन मिळायचं आधी, ते आता गेल्या 2-3 वर्षामध्ये 3,500च्या राशनाची किंमत 5,800 झालेली आहे. एवढी तफावत आलेली आहे. आणि मग लाडकी बहीण योजनेचं एक आमिष दाखवलं गेलं महिलांना, आणि एक प्रकारे त्याला ब्राईबच बोलतात, लाच देणे, नाही का? महिलांच्या खात्यात पैसे जमा करतात आणि मग सर्व महिलांनी भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांना मतदान केलं, नाही का? भरभरून मतदान केलं आणि त्यांचं सरकार आलं. तर हे प्रकारे नाही का महिलांना पैसे वाटल्यामुळं, नाही का, म्हणजे त्याला लिगल पैसे वाटले हा प्रकार आहे आणि ती सत्ता आली. परंतु कुठे मग ती 3,500 रुपयाचं राशन 5,800ला झालं. काही गोष्टींच्या किमती वाढल्या, महागाई वाढली, म्हणजे या हाताने द्यायचं आणि या हाताने काढून घ्यायचं असा प्रकार आहे. तर हा सगळे हे प्रश्न आहेत प्रभागातले, गरिबीची समस्या खूप आहे. तर ह्या सर्वांवर काम झालं पाहिजे. ते काम होताना दिसतच नाही. आता माझं वय 36 आहे, मला कळायला लागलं, नाही का, काय जग असतं वगैरे 21-22व्या वर्षापासून. तर ही गरिबीची समस्या खूप भयानक आहे आणि कुठेतरी समानता निर्माण झाली पाहिजे, नाही का? लोक खूप गरीब आहेत आणि जी मग बेरोजगारी निर्माण झालेली आहे, त्यातून निर्माण झालेली गुन्हेगारीची समस्या असेल. आपण बघतो पुणे शहरामध्ये कोयता गँग, ही गँग, ती गँग, आणि गुन्हेगारी वाढलेली आहे. 18 वर्षाच्या मुलाचा मर्डर झाला वगैरे एक्सेट्रा. मला आठवतंय 2020 नंतर लॉकडाऊन खुललं होतं आणि आमच्याच प्रभागाच्या ज्या विधानसभेच्या भागामध्ये 32 ते 32 मर्डर झाले होते जानेवारी महिन्यामध्ये. आणि तो खूप भयानक प्रकार होता. ही जी एक लिंक आहे, गरिबी, बेरोजगारी, गुन्हेगारी आणि त्यातून व्यसनाधीनता, या सगळ्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि ह्यावर कुठेतरी काम झालं पाहिजे. नाही तर कुठला पण प्रस्थापित राजकारणी येतो, पैशाच्या जीवावर प्रचार प्रसार करतो, त्याचा त्या 15-20 दिवसात निवडून येतो आणि नंतर गायब होतो. मग काय चाललंय परिसरामध्ये काही घेणं देणं नसतं, फक्त ते लांबून बघतात आणि हे असंच घडत जाणार. कुठेतरी नागरिकांना काउन्सिलिंग झालं पाहिजे, नागरिकांना मदत केली पाहिजे, तक्रार निवारण मंच खोलले गेले पाहिजे आणि त्यातून कुठेतरी प्रभागाचा विकास होईल, मुलांचा, विद्यार्थ्यांचा विकास होईल. विद्यार्थ्यांना चांगली कौशल्य निर्माण करून दिली पाहिजेत. नाहीतर ती स्किल इंडिया स्कीम आणली जाते, त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार चालतो आणि एकाच खात्यावरती 40-80 विद्यार्थी दाखवले जातात. एकच मोबाईल नंबरशी ती खाती कनेक्ट असतात
आणि ती नंतर स्वतःकडेच वळवली जातात आणि दाखवलं जातं स्किल इंडियाद्वारे किती मुलांना आम्ही शिक्षण दिलं. तर हा सगळा खेळ हा भयानक आहे, नाही का, एकदम भयानक खेळ आहे. तर मुलांना कुठेतरी जागोजागी स्किल इंडियाचे जे प्रशिक्षण दिले पाहिजे ते ठीक आहे, परंतु भ्रष्टाचार नसला पाहिजे. प्रचंड भ्रष्टाचार आहे, त्यामुळेच आमची पार्टी भ्रष्टाचारावरच हे सांगते. कारण भ्रष्टाचारच एवढा केला जातो की मग सरकारी दवाखाने, सरकारी शाळा या चालल्याच नाही पाहिजे. सर्वांनी खाजगी शाळेत ऍडमिशन घेतलं पाहिजे, खाजगी हॉस्पिटलमध्येच गेलं पाहिजे. या सगळ्या समस्या आहेत. तर मला प्रमुख मुद्दा इथं मांडायचा, जर भ्रष्टाचार नाही ना झाला तर सरकारी दवाखाने चांगले होतील. जसं दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिक राबवले जातात. पंजाबमध्ये प्रत्येक नागरिकाचा 10 लाखाचा विमा काढला गेलाय, आरोग्य विमा. म्हणजे काय झालं तर मोफत इलाज झाला पाहिजे गोरगरिबांचा. कारण एखादा कुटुंबाचा सदस्य असेल, तो आजारी पडला आणि काही ऍक्सिडेंट झाला वगैरे, काही पण त्याला जास्त खर्च आहे, तो खर्च जर करता आला नाही तर ते कुटुंब कर्ज घेतं, कर्ज काढतं, घरातील सोनं नाणं विकतं आणि यातून त्या कुटुंबाची जी आर्थिक प्रगतीच खुंटून जाते. 7-8 वर्ष ते पाठीमागे येतात आणि त्यातून विविध समस्या निर्माण होतात, जे आपण याआधी पण डिस्कस केलेले. तर कुठेतरी आरोग्याची जी सेवा आहे, किती पण जटिल ऑपरेशन असू द्या, किती पण जास्त खर्चाचे इलाज असू द्या, ते मोफत दिलेच गेले पाहिजे. प्रत्येक भारतीय नागरिकाचा त्याच्यावर अधिकार आहे. कारण जमीन, आता मी SRAचा पण त्यात प्रश्न काढलेला की ही जमीन असेल, भारतातील साधन संपत्ती असेल, इथल्या सर्व साधन संपत्तीवर प्रत्येक नागरिकाचा तेवढाच आणि समान अधिकार आहे. तर प्रत्येक नागरिकाला मोफत इलाज हा भेटलाच पाहिजे. मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, प्रत्येकाला मोफत आणि चांगला इलाज मिळाला पाहिजे. तो पंजाबमध्ये दिला जातो, दिल्लीमध्ये दिला गेलेला आहे मोहल्ला क्लिनिकद्वारा. तर माझी पण अशी इच्छा आहे की प्रभागामध्ये प्रत्येक 3 किलोमीटरवर एक मोहल्ला क्लिनिक पाहिजे की जिथे गोरगरीब आपला इलाज करू शकतील आणि त्यांचे पैसे वाया जाणार नाही, महिन्याचं बजेट खराब होणार नाही. महागाईची समस्या मी जी उल्लेख केला, पेट्रोलच्या वाढलेल्या किमती असतील, इंधनाच्या वाढलेल्या किमती, लॉकडाऊन नंतर त्या किमती वाढवल्या, त्या काही कमी केलेल्याच नाही आणि त्याचा कुठेतरी नागरिकांवर अतिरिक्त भार पडतो. 40 रुपयाचं पेट्रोल किंमत आहे 105 रुपये आणि 20 रुपयाचं इथेनॉल 20%, म्हणजे ती 40ची प्राइस होते 125. म्हणजे सरकार 85 रुपयांनी महाग पेट्रोल घेतात ते लोक, नाही का. सरकारचा चला 10-20 रुपयाचा फायदा त्यात बघितला तरी 60 ते 70 रुपये महागाने पेट्रोल भरलं जातं आणि लोकांना सरकारद्वारे ती सवय लावली जाते की पेट्रोल 105लाच मिळणार आणि मग लोक पण मजबुरीमध्ये 105 रुपयाला पेट्रोल भरतातच. आंदोलन वगैरे होतात त्याच्यावरती. आधीच्या सरकारांनी 2 रुपयाने पेट्रोल वाढलं की त्याच्यावरती आंदोलनं केली जायची. आता तुम्ही बघू शकता 100 रुपयांनी गॅस वाढलेला आहे. आता नुकताच 100 रुपयाने गॅस वाढला. तर लाडकी बहिणीला पैसे द्यायचे आणि इकडे गॅसच्या किमती वाढवायच्या. म्हणजे हे सगळं सेमच आहे. किंवा दारूच्या किमती वाढवायच्या. हे असे सगळे नाही का, त्याला आपल्या सामान्य भाषेमध्ये झोल म्हणलं जातं, झोल केले जातात. तर कुठेतरी नाही का इथं बेसिक समस्या ज्या नागरिकांच्या आहेत, महागाई, गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती, अन्नधान्यांच्या वाढलेल्या किमती, या सगळ्यामध्ये गरीब पिचत चाललेला आहे आणि इथं कुठेतरी सुधार व्हायला पाहिजे. प्रभागामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करतात, फुटपाथची दुरावस्था आहे, काढकाम. म्हणजे जिथं काम करायचं नाही तिथं टेंडर पास करून कामं केली जातात. फुटपाथ बांधायची गरज नाहीये, चांगलं व्यवस्थित फुटपाथ आहे, तरी पण फुटपाथ उघडा, खड्डे पाडा, पाईपलाईन टाका, हे अशी कामं केली जातात. म्हणजे आमच्या इथं चौकामध्ये एका यशवंतराव चव्हाण गार्डन आहे, तिथे एकदम मस्त फरच्या वगैरे लावले गेल्या, गट्टू बोलतात, तर ते गट्टू व्यवस्थित लावले गेले आणि 15 दिवसांनी परत तिथं खड्डा करून काहीतरी काम केलं पालिकेने आणि मग परत दुसऱ्या टेंडरद्वारे तिथं रस्ता व्यवस्थित केला गेला. तर असे प्रकार चालतात. आपण इन्स्टावर रील्स बघतोच, विविध राज्यांमध्ये पण असं चालतं. आत्ता रस्ता बनवलाय आणि दुसऱ्या दिवशी खोदाई करण्यात येते आणि मग एक पालिका अधिकारी दुसऱ्या पालिका अधिकाऱ्यावर ढकलतो, डिपार्टमेंटवर. अहो, नळ विभागाने तो खड्डा केला. आपण तुम्ही आधीच एकमेकांशी चर्चा केली पाहिजे ना.
किंवा इतर रस्ता होणार आहे, तुमची काय कामं आहेत का पाणी पुरवठा विभागाची, ती आपण करू, त्यानंतर रस्ता बांधू, अशा चर्चा झाल्या पाहिजे. कारण प्रत्येक गरीब ते श्रीमंत नागरिक स्वतःच्या घामाच्या पैशातून टॅक्स भरतो आणि त्या टॅक्स चा नीट वापर झाला पाहिजे भरलेल्या पैशाचा. तर हा सगळा खेळ चालतो ना, तो अगदी चुकीचा आहे. आणि गलिलट गब्बर, पैशाने गब्बर झालेले नगरसेवक, ज्यांच्याकडे फॉर्च्युनर गाड्या, भारी भारी गाड्या असतात, त्यांना सामान्य नागरिकांचं काय घेणं देणं नसतं. एखाद दिवस यायचं, ऍक्टिंग करायची, रील वगैरे बनवायची, व्हिडिओ फोटो टाकायचे फेसबुकवर आणि दाखवायचं मी किती मोठं काम केलं. किंवा निवडणुका जवळ आल्या की त्यांना यात्रेंना लिहायचं, या ट्रिपला चला, त्या यात्रेला चला, विविध वस्तूंचं वाटप करतात आणि नागरिकाच्या मताची ती किंमत ठरवली जाते. बरोबर. एखादी वस्तू दिली जाते, जसं की साडी वाटप. समजा एखादी 60-70 रुपयाची बल्क मध्ये खरेदी केलेल्या असतात साड्या, 60-70ची साडी द्यायची आणि त्या बाईचं मतदान विकत घेतल्यागतच प्रकार आहे हा. तर मताची किंमत खूप मोठी आहे. मताची किंमत 500 रुपये नाहीये. आपण त्याचं कॅल्क्युलेशन पण एक जणांनी सांगितलेलं आहे. 500 भागिले नाही का 365 दिवस असतात 5 वर्षातले, तर ते आपण 365 दिवस गुणिले 5 हा हिशोब लावायचा आणि त्याला 500ने भागायचं, तर ते दिवसाला 90 पैसे वगैरे काहीतरी येतं. म्हणजे तुमची मताची किंमत 90 पैसे आहे का, हा सगळा प्रकार आहे. तर नागरिकांनी कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे आणि नागरिकांची पण इच्छा असते की काहीतरी चांगलं झालं पाहिजे, पण त्यांना पर्याय उपलब्ध नव्हता याच्या आधी. पण आता आम आदमी पार्टीतर्फे पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि आम आदमी पार्टीने काम करून दाखवले. दिल्लीमध्ये कामं केलेली आहेत, पंजाबमध्ये कामं केलेली आहेत. तर आता आम्ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आमचा पूर्ण फोकस आहे आणि ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. सुरत महापालिकेत आमचे 25 ते 27 नगरसेवक आहे. सुरत महानगरपालिकेत, सुरतमध्ये आमचे आमदार झालेले आहेत, गोव्यामध्ये आमचे आमदार आहेत. तर आमची सुरुवात झालेली आहे. बाकी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये केरळमध्ये आमचे काही ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. तर संपूर्ण भारतामध्ये आम आदमी पार्टीचा प्रसार होतोय. आम आदमी पार्टी म्हणजे सामान्य लोकांची पार्टी, आम आदमी यावरून कॉमन मॅन. आणि ही कुठेतरी संकल्पना मला आवडली. मला आठवतंय 2013 मध्ये अण्णा आंदोलन झालं होतं 12 मध्ये आणि 12-13 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली 26 नोव्हेंबर 2013 आणि पक्षाचं नाव निवडलं होतं आम आदमी पार्टी. ते नाव मला खूप आवडलं, नाही का, की सामान्य लोकांची पार्टी. आणि मग मी ह्या पक्षाकडे आकर्षित झालो आणि युवा चित्रपटामध्ये पाहिल्याप्रमाणेच 2013 मध्ये दिल्लीमध्ये 27 आमदार निवडून आले आणि केजरीवाल यांना मग सपोर्ट मिळाला पार्टीतर्फे दुसऱ्या आणि सरकार स्थापन झालं. त्यानंतर लगेच पुन्हा मेजॉरिटीमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार स्थापन झालं. 67 आमदार होते आणि शेवट ह्यावेळेस दिल्लीतली सत्ता का गेली, कारण सरकारकडून सर्व निधीच थांबवले गेले. दिल्ली राज्याचे केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे काही गोष्टी केंद्राच्या हातात असतात आणि त्यामुळे आम आदमी पार्टीला तोटा झाला. खोट्या गुन्ह्यांखाली अटक करणे, ईडी या भारतीय संस्था आहे जी, त्या ईडीचा गैरवापर केला गेला, नाही का, आणि सरकारी यंत्रणा म्हटलं जातं त्याचा गैरवापर केला गेला आणि आमच्या विविध नेत्यांना आतमध्ये टाकण्यात आलं जेलमध्ये. आणि या सगळ्यामधून काय झालं तर त्याचा परिणाम निवडणुकीवर झाला कुठेतरी. आणि आता दिल्लीतल्या जनतेला त्याबाबत खूप वाईट वाटत आहे, नाही का, की त्यांना ज्या सुविधा मिळत होत्या आमच्या काळामध्ये त्या मिळत नाही आहे. आणि बघा ना, संपूर्ण पंजाब राज्यात वीज मोफत दिली जाते, तर कुठेतरी भ्रष्टाचार होत नाही आणि मग तो जो पैसा आहे तो जनतेच्या वेलफेअर, चांगल्या हितासाठी वापरला जातो. मोहल्ला क्लिनिक, स्वस्त धान्य किंवा मोफत वीज वगैरे हे प्रकार एकदम तुम्ही बघू शकता की आणि सर्वात प्रॉफिट मधलं सरकार दिल्लीमधलं. लोक म्हणायचे अरे फुकट वाटतंय, तर तोट्यामध्ये सरकारचा पैशाचा गैरवापर होता. पण तुम्ही कॅगचे रिपोर्ट बघू शकता. कॅगच्या रिपोर्टमध्ये क्लिअर दिसत आहे की आम आदमी पार्टीतलं सरकार आहे, प्रॉफिट मधलं सरकार आहे. तर पुणे महानगरपालिकेत आम आदमी पार्टीची गरज आहे. कारण आता बघतो आपण भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, कोण शिवसेना, कोण कुठल्या पक्षात गेले, इकडून उड्या तिकडून उड्या, एकत्र सगळे, आणि त्या सगळ्यांची भेळ झालेली आहे. आणि मग
सत्तेमध्येच हे सगळे. आता आपण ते चित्र पाहिलेलं आहे. कोणी पण राज्य सरकारमध्ये वेगळ्या युती आहेत आणि स्थानिक लेवलला कोण पण कोणाबरोबर युती करतंय. घड्याळ धनुष्यावर करतंय, कुठं भाजप घड्याळावर करतंय, कुठं भाजप शिवसेना युती होते, कुठं काय, म्हणजे एकमेकांना त्यांच्यामध्ये युद्ध लागल्याची स्थिती आहे आणि सगळी सरमिसळ भेळ झालेली आहे. आणि तिथं कुठेतरी आम आदमी पार्टी विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसतोय. आणि आम आदमी पार्टीचे सर्व नेते हे असे सामान्य लोकच आहेत, जे इथं उतरलेत नागरिकांच्या भल्यासाठी, हितासाठी उतरलेले आहेत. आणि आपण संविधानामध्ये काय सांगितलंय, भारतीय संविधानामध्ये सांगितलंय की शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या तळागाळापर्यंत जो नागरिक असतो तिथपर्यंत सुविधा पोहोचल्या पाहिजेत, तिथपर्यंत हे सर्व पोहोचलं पाहिजे. पण असं होताना दिसत नाही. कारण भारतातील सर्व संसाधनांवर मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येक नागरिकाचा समान अधिकार आहे आणि ती समानता प्रस्थापित झाली पाहिजे. आणि त्याची सुरुवात कुठे ही स्थानिक स्वराज्य संस्थांपासूनच होते. नगरपालिका, महापालिका, नगर परिषद, पंचायत समिती ह्या निवडणुका असतात ना, तर हा बेस आहे, इथूनच सुरुवात होते, मग ती राज्य लेवल आणि केंद्र लेवलला पोहोचते. तर हा कुठेतरी बदल घडायला पाहिजे आणि तो बदल घडवण्यासाठीच आमच्यासारखे सामान्य शिकलेले उच्च शिक्षित तरुण आज राजकारणात उतरलेले आहेत आणि आम्ही निडर आणि पारदर्शक आहोत. तुम्ही आम्हाला कुठल्याही गोष्टीचा कधी पण हिशोब विचारा, आम्ही द्यायला तयार आहोत. आम्ही निडर आहोत, आम्हाला भीती वाटत नाही, कारण सामान्य नागरिकांच्या हितासाठी आम्ही उतरलेलो आहोत. आणि आमची युती आघाडी ही सामान्य लोकांबरोबर आहे, सामान्य जनतेशीच आमची युती आणि आघाडी आहे. आणि लोक आम्हाला भरभरून रिस्पॉन्स देतात, प्रतिसाद देतात आणि आमच्याशी चांगल्या गप्पा मारतात की तुमच्यासारखी मुलं पुढं आली पाहिजेत, तुमच्यासारखे सामान्य नागरिक पुढं आले पाहिजेत, नाही का, की जेणेकरून या सामान्य नागरिकाचं भलं होईल. सर, सर्वात आधी मला प्रश्न विचारायचा आहे की आम आदमी पार्टीचा राष्ट्रीय स्तरावरचा प्रवास कसा राहिला आहे? आपल्याला माहीतच आहे की आम आदमी पार्टी ही खूप कमी काळामध्ये राष्ट्रीय पक्ष ठरलेला आहे. बरोबर. आणि क्रमांक 5ला आहे आता राष्ट्रीय पक्ष. आणि खूप अल्पावधीतच दिल्ली, पंजाब राज्यांमध्ये सत्ता आलेली आहे. गुजरात, गोव्यामध्ये आमदार आहेत. तर खूपच अल्पावधीतच आम आदमी पार्टी खूप पुढे गेलेली आहे आणि अजून पण पुढे जाणार आहे. कारण सामान्य जनतेच्या हितासाठी काम करणारा एकमेव पक्ष आम आदमी पार्टी. सर, पुणे शहरात आम आदमी पार्टी कधी आणि कोणत्या पार्श्वभूमीवर आली? आता बघा, जेव्हा 2013 मध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली, 26 नोव्हेंबर 2013 संविधान दिवस होता. आणि त्यानंतर लगेचच 2014 मध्ये आम आदमी पार्टीकडून लोकसभा खासदार या पदाची निवडणूक लढवली गेलेली. सुभाष वारे सर थांबले होते निवडणुकीला आणि त्यांना 30,000पेक्षा जास्त मतं पडलेली. तर पुण्यामध्ये तेव्हाच कुठे सुरुवात झालेली आहे 2013च्या डिसेंबर नंतर. कारण पुण्यातून पण कार्यकर्ते दिल्लीला गेले होते आंदोलनांसाठी, तर तेव्हाच सुरुवात झालेली. सर, पुणेकरांसाठी आम आदमी पार्टी कुठली राजकीय दिशा दाखवते? आम आदमी पार्टीची राजकीय दिशा जी असेल ती म्हणजे जनसामान्य गोरगरिबांचे हित. जसं की महिलांना मोफत बससेवा, चांगली आरोग्य सेवा, मोफत चांगली आरोग्य सेवा, मोहल्ला क्लिनिकची स्थापना असेल प्रत्येक एरियामध्ये 3-3 किलोमीटरच्या परिसरामध्ये. आणि बाकी आम्ही जे सांगतो की टँकर मुक्त आणि कचरा मुक्त पुणे. अहो, टँकरची समस्या आहे, तुम्ही उपनगरांमध्ये जावा की तिथं टँकर माफिया आहे की पुणे मनपाच्या क्षेत्र कार्यालयावर कमी दाबाने पाणी पुरवलं जातं बिल्डिंग एरियांमध्ये. आणि मग तिथे कुठं टँकर माफिया टँकर पोहोचवतात आणि त्यातून पैसा कमवतात. तर ते टँकरची समस्या आहे. पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या हायवेवर, चौकांमध्ये, कमानींपाशी, नगराच्या कमानीपाशीच कचरा पडलेला असतो. तर कुठेतरी कचरामुक्त पुणे झालं पाहिजे, ती एक समस्या. तर आम आदमी पार्टीच्या ह्याच भूमिका आहे, कचरामुक्त, टँकर मुक्त पुणे, चांगली आरोग्य सेवा, महिलांना मोफत बस सेवा, कामगारांचं काहीतरी हित झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर राजकीय भूमिका आणि आम आदमी पार्टीची भूमिका काय आहे की घरपोच सरकारी सेवा गेली पाहिजे. एखाद्या नागरिकाला उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, जातीचा दाखला, डोमासाईल,
तर त्यामध्ये ना त्याचे 1-2 दिवस वाया जातात, नाही का. तर ती घरपोच सेवा दिली पाहिजे. जसं आम्ही दिल्ली, पंजाबमध्ये राबवलेली आहे, की आमची माणसं एक्झिक्युटिव्ह असतात, ते घरी जातात, घरी जाऊन डॉक्युमेंट घेतात आणि घरी जाऊन त्यांना उत्पन्नाचा दाखला असेल, सरकारी सेवा घरपोच दिली जाते. ती आम्ही पुणे मनपामध्ये पण चालू करणार आहोत. आणि चांगलं शिक्षण, सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत, सरकारी शाळांची दुरावस्था आहे आणि सरकारी दवाखाने त्यांची पण दुरावस्था आहे. तिथे नागरिकांना वेळेवर गोळ्या वगैरे मिळत नाही, गोळ्या औषधं, किंवा डॉक्टर आणि पेशंटमध्ये 4-5 फुटाचं अंतर ठेवलं जातं, नाही का. मध्ये मोठा टेबल, पेशंट तिकडे, इकडे डॉक्टर इथूनच पेशंटकडे बघून गोळ्या देतो. तर ही एक समस्या आहे. खोकल्याचं औषध आणायला गेल्यावर बाटली घेऊन जायला लागते. पुणे मनपाकडे एवढा पैसा आहे, एवढं चांगलं 700-800 कोटीचं बजेटचं टार्गेट आहे, आणि मग तुम्ही औषधाची बाटली नाही देऊ शकत का. तर ही एक समस्या आहे. तर ह्या सर्व गोष्टींवरच आम आदमी पार्टी काम करते आणि लोकांना तेच पाहिजे. सामान्य बेसिक ज्या गरजा आहेत ना, त्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत. बाकी लोक स्वतःच्या इतर गोष्टींसाठी ते स्वतः प्रयत्न करतात, पण सरकारने त्यांना ह्या गोष्टी दिल्या पाहिजेत आणि आम आदमी पार्टी त्याच्यावरच लक्ष केंद्रित करून काम करते. सर, पुणे शहराच्या राजकारणात आम आदमी पार्टी स्वतःला कसे स्थान देत आहे? पुणे शहराच्या राजकारणामध्ये बघा, आम आदमी पार्टीची भूमिका नेहमीच सामान्य लोकांच्या हितासाठीच राहिलेली आहे. तर यामध्ये आपण बघतो जे प्रस्थापित पक्ष आहेत, त्यांचं कुठेतरी, नाही का, व्यापाऱ्यांना तिकीट देणे, परत गल्लेलट्टे श्रीमंतांना तिकीट देणे, आणि ते निवडणुकीमध्ये उतरतात, खर्च करतात, कुठेतरी पैशाचा वापर केला जातो, भाईगिरी, दडपशाहीचा वापर केला जातो. तर आम आदमी पार्टी ह्या गोष्टी काहीच करत नाही. आम आदमी पार्टी सामान्य लोकांपुढे त्यांच्या हिताच्या गोष्टी आणून ठेवते, की आम्ही तुमच्यासाठी हे करू बाबा, नाही का, आणि आम्ही सण उत्सवामध्ये तुम्हाला पैसे नाही देणार, परंतु तुमची कुठली पण समस्या असेल त्यावेळेस आम्ही उपस्थित राहणार. तर आमच्या राजकारणाचा हाच उद्देश आहे, सामान्य लोकांचं हित आणि सामान्य लोकांसाठी सदैव उपलब्ध राहणे. सर, पुणे शहरातील प्रदूषण, पाणी पुरवठा आणि ट्रॅफिक यावर आम आदमी पार्टीचं ठोस धोरण काय? आता बघा, प्रदूषणासाठी आहे ना, आपण आपल्या इथं प्रकल्प राबवला गेला, मुळा-मुठा नदीचं जे जल प्रदूषण आहे त्याच्यासाठी, परंतु काय काम होताना दिसत नाही. किंवा नरेंद्र मोदींनी नमामि गंगा स्वच्छ करायला घेतली, पण ती काय स्वच्छ झालेली नाही. तिथं कुठेतरी फोटोद्वारे, व्हिडिओद्वारे दाखवलं जातं की नदी स्वच्छ केलेली आहे, परंतु तसं होत नाही. तेच पुणे शहरातील मुळा-मुठा नदीबाबत झालेलं आहे. अजूनही नदी स्वच्छ झालेली नाही. मुळा-मुठा नदीच्या पुलावरून आपण गेलो की घाण वास येतो आणि समजतं की नदी आली बाबा. तर हा सगळा प्रकार आहे. आम आदमी पार्टी तुम्हाला आश्वासन देतो आम्ही की आमची सत्ता आली ना, आम्ही नदी स्वच्छ केल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे त्याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना आहेत आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण कुठेतरी चांगली कामं करायची असतात, नदी स्वच्छता वगैरे, पण कुठे ना कुठे राजकीय दबाव वगैरे यामध्ये ते राहून जातं. तर वाहतुकीच्या समस्येबाबत बोलायचं तर कुठला पण प्रोजेक्ट आणला गेला त्याची आधीच आखणी झाली पाहिजे की ह्या दिलेल्या वेळेत हा प्रोजेक्ट पूर्ण झाला पाहिजे, नाही का. तर आपण बघतो एखादा प्रोजेक्ट आणला जातो आणि मग जसं की आपण पाहिलं सिंहगड रोड परिसरामध्ये ट्रॅफिक कमी करण्यासाठी उड्डाण पूल बांधला गेला, बरोबर, आणि आता उड्डाण पूल पूर्ण बांधल्यानंतर म्हणतात ते की आता मेट्रो पण करायची. तर परत आता नुकताच बांधलेला उड्डाण पूल आहे, त्याच्यामध्ये तोडफोड करणार आहेत आणि मेट्रो प्रकल्प तिथं राबवणार आहेत. तर हे चुकीचं धोरण आहे. पहिलं तुम्ही दूरदृष्टीने आखणी करा आणि आधीच विचार करायला पाहिजे ना, पूल बांधण्याआधीच की इथं आपल्याला मेट्रोचं काम करायचंय, तर त्याचा समन्वय साधून काम केलं गेलं असतं ना. मग नागरिकांच्या घामाचा पैसा, कष्टाचा, टॅक्स स्वरूपातला तिथं वाया घालवला जातो. तर आम आदमी पार्टी दूरदृष्टी ठेवून काम करणारी पार्टी आहे, केडर बेस उच्च शिक्षितांची पार्टी आहे, जे नागरिकांचे पैसे कसे वाचतील आणि त्यातून कसं हित साधता येईल हे पाहणार आहे. सर, शिक्षण आणि सरकारी शाळांबाबत
आम आदमी पार्टी पुण्यात काय बदल आणू शकते किंवा आणू इच्छिते? आता आपण बघू शकता की सरकारी शाळा आणि खाजगी शाळा, खरं तर खाजगी शाळा हा प्रकारच नाही पाहिजे भारतामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सांगितलेलं आहे नाही का, की शिक्षणाची जी शिक्षण आहे ते सर्वांना मोफत उपलब्ध झालं पाहिजे. तर खाजगी शाळांमध्ये आवाच्या सव्वा फिया घेतल्या जातात. नर्सरीलाच पॅकेज असतं, 1,00,000 रुपये भरा नर्सरी पासूनच. आणि जेव्हा आपण शाळेची पावती बघतो ना, त्यामध्ये शाळेची फी कमी दाखवली जाते आणि इतर गोष्टी असतात ना, गणवेश, पुस्तकांचा खर्च किंवा पुस्तकांचा खर्च नको म्हणायला, पण गणवेश, वाहतुकीचा खर्च, शाळेत येण्यासाठी ज्या बसेस असतात, इमारत निधी वगैरे हा आकडा भरायचा असतो. आणि शिक्षणाची फी तिथं कमीच दाखवली जाते, कारण संविधानात सांगितलेलं आहे की मोफत शिक्षण पाहिजे. पण हे इतर पैसे घेऊन नागरिकांची लूट केली जाते आणि सरकारी शाळांची झालेली दुरावस्था, चांगले शिक्षक नाही किंवा सरकारी शाळांमध्ये चांगल्या उपाययोजना नाही, शौचालय खराब वगैरे अशा काही काही गोष्टी असतात. असं नाही म्हणत की संपूर्ण शाळा खराब आहेत, काही सरकारी शाळा चांगल्या पण आहेत. पण नागरिकांचा हक्क आहे की विद्यार्थ्यांचा हक्क आहे की सर्व सरकारी शाळा चांगल्या पाहिजेत. एवढं चांगलं शिक्षण दिलं पाहिजे ना की तिथून खेळाडू घडले पाहिजेत, तिथून वैज्ञानिक घडले पाहिजेत. असं होताना दिसत नाही. पण तेच आपण दिल्लीमध्ये जाऊन बघू शकता. दिल्लीतल्या सरकारी शाळा आम आदमी पार्टीने खूप छान बनवलेल्या आहेत आणि चांगले स्पोर्ट्सच्या सुविधा दिलेल्या आहेत, जेणेकरून तिथून ऑलिम्पिकचे खेळाडू तयार होतील, ऑलिम्पिक वीर तयार होतील. तर ही खूप काळाची गरज आहे आणि सरकारी शाळा चांगल्या असल्या तरच पुढे जाऊन देशाचं भलं होईल, चांगले विद्यार्थी घडतील. आणि त्यामुळे सरकारी शाळांवर आमचा खूप भर आहे आणि सरकारी शाळा बंद पाडल्या जातात, त्यामध्ये खूप मोठं षडयंत्र आहे. त्याचे आमदार, खासदार, सरकारी अधिकारी असतात, त्यांनी सुद्धा स्वतःच्या मुलांना सरकारी शाळांमध्येच शिकवायला हवं. सर, मगाशी तुम्ही इंट्रो देताना बोलले की पंजाबमध्ये मोहल्ला क्लिनिक ही राबवले जाते, तसं पुण्यात पण आरोग्यासाठी मोहल्ला क्लिनिक ही संकल्पना चालवणे शक्य आहे का? हो, जरूर शक्य आहे. कारण पुणे महानगरपालिकेचं कोट्यवधी रुपयांचं बजेट आहे आणि भरपूर पैसा जमा होतो टॅक्सद्वारे. तर प्रत्येक आपण 3 किलोमीटरवर एक मोहल्ला क्लिनिक चालू करू शकतो. दिल्ली आणि पंजाबमध्ये चालू झालं, पुण्यामध्ये का नाही? करू शकतो ना. खूप सोपी गोष्ट आहे, पण त्याच्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. सर, तरुण बेरोजगारी आणि कौशल्य याच्या विकासात पक्षाची काय भूमिका आहे? आता बघा, आमच्या पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की तरुणांना रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत. जसं मोदींद्वारे सांगितलं गेलं की 2 कोटी रोजगार आम्ही देऊ, पण ते कुठं झालेलं नाही. स्किल इंडिया मध्ये खूप भ्रष्टाचार झालेला आहे. तर आमचं म्हणणं काय आहे की येणारा जो ट्रेंड असतो त्यानुसार मुलांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी होते की नाही याची वारंवार तपासणी केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी बोलतात ना की सरकारी अधिकाऱ्यांमध्ये पण उत्तरदायित्वाची समस्या आहे, तर ते उत्तरदायित्व खूप छान असायला हवे, राजकारणाचं पण आणि सरकारी अधिकाऱ्यांचं पण. ह्यांचा समन्वय साधूनच आपण बेरोजगारीची समस्या आपण निकालात काढू शकतो. सर, तुम्ही आताच भ्रष्टाचाराचं म्हटले, तर भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ही आम आदमी पार्टीची संकल्पना आपण पुण्यामध्ये कशी अंमलात आणू शकतो? आता बघा, भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आपण राबवू शकतो. जसं की दिल्ली, पंजाबमध्ये हे करून दाखवलेलं आम्ही, तसं पुणे महानगरपालिकेमध्ये पण आपण करणार आहोत की त्याच्यासाठीच आमच्यासारखे प्रामाणिक, निडर, पारदर्शक लोक यामध्ये सामील झालेले आहेत की आमच्यामध्ये कुठली अपेक्षा वगैरे काही नाही का, मला एक्स्ट्रा पैसे मिळावे, मला काहीतरी मिळावं, मी श्रीमंत व्हावा खूप, अशी आमची काही इच्छा नाही. आमची एकच इच्छा आहे की नागरिकांना जे टॅक्स स्वरूपात नागरिक रुपये देतात पुणे मनपामध्ये, त्याचा नागरिकांना योग्य परतावा मिळाला पाहिजे. आणि त्यामुळेच कुठेतरी माणूस हा स्वतःच प्रामाणिक पाहिजे. त्याचा एक प्रमुख, जसं तुम्ही म्हणला, भ्रष्टाचार जर व्हायचा नसेल तर त्याच्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्वाचा पाहिजे आणि उत्तरदायित्व, तुम्ही अकाउंटेबल पाहिजे नाही का. आणि त्याच्यासाठी ट्रेनिंग दिले गेले पाहिजेत,
त्याच्यासाठी ध्यानधारणा केली पाहिजे, नाही का. जेव्हा सरकारी अधिकारी राजकारणी ध्यानधारणा करतात तेव्हा मनाची शुद्धी होते, तो एक प्रकार असेल. किंवा आपण प्रत्येकाला, नाही का, लोक प्रशासन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हा विषय आहे, त्यातल्या ज्या बेसिक गोष्टींचं ट्रेनिंग देऊ शकतो, जेणेकरून त्यांच्यामध्ये भ्रष्टाचारमुक्त भावना निर्माण झाली पाहिजे. तर आमचे जे ट्रेनिंग आम्हाला आम आदमी पार्टीतर्फे पण विविध ट्रेनिंग दिले गेलेले आहे आणि त्यातून आमच्यामध्ये एक प्रामाणिकपणा तर आधीपासूनच होता, पण अजून प्रामाणिकपणा, देशसेवेची भूमिका निर्माण झालेली आहे. आणि जेव्हा कुठे आमच्यासारखे सामान्य प्रामाणिक नागरिक राजकारणात उतरतात की त्यांच्यामध्ये देशसेवा हाच हेतू असतो आणि त्यातूनच भ्रष्टाचार मुक्त आपण प्रशासन निर्माण करू शकतो. आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण भ्रष्टाचार नाही करू वाटत, पण कुठेतरी राजकीय दबाव आणि ह्याच्यामध्ये तो घोटाळा होतो. आणि मग हा प्रकार एक उदाहरण देऊन मी सांगतो तुम्हाला. तुकाराम मुंडे सर असतील, नाही का, एकदम प्रामाणिक माणूस, श्रीकर परदेशी सर असतील IAS. तर अशा जे अधिकारी आहेत त्यांना खरंच काहीतरी बदल घडवायचा आहे, परंतु प्रचंड राजकीय दबावामुळे करता येत नाही या गोष्टी. आणि मग त्यातून भ्रष्टाचार मग वाढत जातो, दबाव आणला जातो आणि त्यातून मग नागरिकांना पण सवय लागते भ्रष्टाचाराची. आपलं काम कसं लवकर होईल यातून पण भ्रष्टाचार निर्माण झालेला आहे. पण आम आदमी पार्टी काय करते, जसं मी घरपोच सरकारी सेवा सांगितलं की आम्ही घरी जाऊन डॉक्युमेंट घेतो आणि घरी जाऊन परत त्यांना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला देतो. तर ह्यामध्ये पारदर्शकता राहते, नाही का, की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होत नाही. तर याद्वारेच आपण हे करू शकतो. सर, तुम्ही आताच बोलले की पारदर्शकता राहते या लोकांमध्ये. तर ठीक आहे, पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला पारदर्शक बनवण्यासाठी आम आदमी पार्टी काय उपाय सुचवते? उपाय सुचवणे म्हणजे आपण बघू शकतो की ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणे. जेव्हा ऑनलाईन गोष्टी होतात त्यावेळेस त्यामध्ये ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केले जातात, ऑनलाईन फी भरली जाते आणि DBT प्रकार असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, हा सगळा प्रकार असेल. त्यामुळे भ्रष्टाचार कमी केला जाऊ शकतो आणि लोकांमध्ये जनजागृती हाच खरा उपाय आहे भ्रष्टाचारावर. लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, लोकांना समाधानी ठेवणे किंवा सरकारी नोकर त्यांना पण चांगले पगार देणे वगैरे. आत्ता पण पगार चांगलेच आहे, पण कुठेतरी, नाही का, मला काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे. ह्याच्यासाठी आध्यात्मिक उपायच असतो, तो म्हणजे जनजागृती आणि त्यांच्या मनामध्ये बदल घडवणे. आणि एकदा आम आदमी पार्टी सत्तेत आली की ती जी काम करण्याची प्रक्रिया आणि पद्धतच अशी आहे की आपोआप लोकांमध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन त्यांना दिसतं आणि बदल होतो. पुणे शहरात आम आदमी पार्टीनी कुठले ठोस उपक्रम किंवा आंदोलन राबवले आहेत? आम आदमी पार्टीने हंडा आंदोलन राबवलं होतं टँकर मुक्त पुण्यासाठी. कारण मगाशी मी सांगितलेलं आहे आपल्याला की पुणे शहरामध्ये पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झालेली, जी उपनगरं निर्माण झालेली. बघा ना, आता या वर्षी एवढा प्रचंड पाऊस पडलेला आहे, पण टँकरची गरज का लागते ना, प्रचंड पाणी उपलब्ध आहे, सगळं आहे, पण कुठेतरी कमी दाबाने पाणी द्यायचं आणि पाणी संपलं असं दाखवायचं आणि मग त्यात भ्रष्टाचार करायचा. टँकर माफिया त्यामध्ये भ्रष्टाचार करतात अधिकाऱ्यांची संगनमत करून. तर ही पाण्याची समस्या आहे, ही आपल्याला दूर करता येईल आम आदमी पार्टीच्या माध्यमातून. त्यासाठी हंडा आंदोलन केलेलं होतं. विविध ज्या गुन्हेगारी घडत होती पुणे शहरामध्ये, कोयता गँग वगैरे, या गोष्टींवर आंदोलन केलं होतं. MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन, PhD चे विद्यार्थी असते त्यांना फेलोशिप उपलब्ध होत नाही, त्याच्यासाठी आंदोलन केलं गेलं, त्यांच्या भेटीगाठी केल्या गेल्या. परत नुकतंच आम्ही सरकारी दवाखाने चांगले असावे याच्यासाठी महापालिकेत जाऊन आंदोलन केलं की वेळेवर औषधं उपलब्ध झाली पाहिजे, इंजेक्शन्स उपलब्ध झाली पाहिजेत, औषधाच्या बाटल्या उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि पेशंटला अस्पृश्याची वागणूक देता कामा नये. डॉक्टरनी त्यांना स्पर्श करून बघितलं तर पाहिजे ताप आलाय का नाही,
नाही तर ते 4-5 फुटाचं अंतर ठेवलं जातं. तर आम्ही आरोग्याच्या समस्याविषयी पुराव्यांसकट आंदोलन केलं महापालिकेमध्ये आणि तिथे पुण्याचे आयुक्त आहेत नवल किशोर राम यांनी आम्हाला आश्वासन दिलं की यापुढे आरोग्य समस्या नीट राहील. तर असे जे बेसिक आहेत ज्या गोष्टी, जी वाहतूक वाढ, मेट्रोची समस्या, ह्यामध्ये पण आंदोलनं केली गेलेली आहे. महागाई विरुद्ध आम्ही आंदोलन केलं. भ्रष्टाचार जो झाला या गेल्या काही वर्षांमध्ये, त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही आंदोलनं केलं. तर महापालिकेच्या पुणे शहरामध्ये आम्ही ही सगळी आंदोलनं राबवली आम आदमी पार्टीतर्फे की या आंदोलनांमधनं जनजागृती झाली पाहिजे. आणि सर्व बेसिक गोष्टी, पाणी, आरोग्य, सारख्या आता प्रभागामध्ये सारखी लाईट जाते, हे कामाला ते काम, तर ते लाईटचा फ्लो पण सलग राहायला पाहिजे. किंवा वीज वाढ झालेली आहे, खाजगी लोक प्रचंड विजेचे बिल, आता आपण बघू शकता सर्वात जास्त वीज महाराष्ट्रात निर्माण केली जाते आणि प्रचंड महाग दराने महाराष्ट्रातील लोकांना वीज दिली जाते. तर त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे. तर अशी जनतेच्या हितासाठी आंदोलनं करण्यात आलेली आहे. सर, आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीची तयारी कशी आहे? आम आदमी पार्टीच्या हातामध्ये तर एकच गोष्ट आहे की आम्ही आम आदमी पार्टीचे सामान्य नागरिक यामध्ये उतरलेलो आहोत. आमच्याकडे काही जास्त पैसा नाहीये. आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे 4-5 लाख रुपये त्यांनी काम करून साठवलेले असतील. आमच्याकडे पार्टी फंड वगैरे पण एवढा नाहीये. तर आम्ही सामान्य लोक, जो आम्ही व्यवसाय करून वगैरे पैसा साठवलेला आहे, तोच आम्ही निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरतो. तर आमच्या हातात एकच गोष्ट आहे, घरोघरी जाऊन लोकांना भेटणे, त्यांची जनजागृती करणे आणि डोर टू डोर प्रचार करणे, हाच आमचा प्रमुख अजेंडा आहे आणि त्यामध्ये आम्हाला यश येताना दिसतं. सर, पुढील 5 वर्षात पुणे शहरासाठी आम आदमी पार्टीचं विजन काय? आम आदमी पार्टीचं विजन नेहमीच आम्ही सांगितलेलं आहे, मगाशी पण मी बोलताना सांगितलेलं आहे की आम आदमी पार्टी जे पुणे शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या आहे त्यावर काम करणार आहे. टँकर मुक्त आणि कचरा मुक्त पुणे करणार आहे आणि महिलांना मोफत बस सेवा देणे, प्रत्येक 3 किलोमीटरवर मोहल्ला क्लिनिक निर्माण करणे, परिवारासाठी मोफत आणि चांगली आरोग्य सेवा तिथे देण्यात येईल. सरकारी शाळा आहेत त्या अतिशय उच्च दर्जाच्या करण्यात येतील की लोकांनी सरकारी शाळांमध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांचं त्यातून कुठंतरी भलं होणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, पाणी, आरोग्य, वीज, ह्यावरच आम आदमी पार्टी कार्य करते. पुणेकरांनी आम आदमी पार्टीकडून कोणती अपेक्षा ठेवावी किंवा आम आदमी पार्टी त्यांना कशी मदत करणार आहे ते थोडक्यात आपल्या ऑडियन्सला सांग. मी याचा उल्लेख केलेलाच आहे किंवा आमच्या प्रचार पत्रामध्ये पण याचा उल्लेख केलेला आहे की आम आदमी पार्टी जी सामान्य नागरिक असतील, पुणेकर नागरिक असतील, त्या पुणेकरांना आम्ही काय देणार आहोत, तर सर्वात प्रमुख कचरामुक्त पुणे, ट्रॅफिकची समस्या आम्ही दूर करणार आहोत. अजून आम्ही परिवारासाठी चांगली आरोग्य सेवा देणार आहोत. टँकरमुक्त पुणे करणार आहोत. पाण्याचा जो प्रश्न निर्माण होतो, प्रत्येकांना समान पाणी वाटप झालं पाहिजे, प्रत्येक एरियामध्ये पाणी पोचलं पाहिजे, टँकरची गरजच नाही लागली पाहिजे. ह्या गोष्टींवर आम्ही काम करणार आहे. नागरिकांनी आमच्याकडून अपेक्षा ठेवावी की चांगल्या शाळा असणे, चांगल्या सरकारी शाळा, स्पोर्ट्स ग्राउंड, मोफत ग्राउंड पाहिजेत. आत्ता पण काही ग्राउंड तर कमीच आहेत पुणे शहरात. त्यात काय ग्राउंड आहेत त्यांना जास्त प्रमाणात फी आकारली जाते. 700 रुपये भरा 2 तासाचे, 3 तासाचे 800 रुपये भरा. तर हा सगळा चुकीचा प्रकार आहे. विद्यार्थ्यांना हे क्रीडांगण मोफत भेटलं पाहिजे आणि त्यातूनच खेळाडू घडतात, त्यातूनच सगळ्या गोष्टी घडतात. तर सामान्य लोकांनी आमच्याकडून बिनधास्त ही अपेक्षा करू शकता. कचरामुक्त पुणे, चांगली क्रीडांगणे, चांगल्या सरकारी शाळा, महिलांसाठी चांगल्या सोयीसुविधा आणि घरपोच सरकारी सेवा. सर, पुण्यामध्ये खूप ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचतं आणि त्या पाण्याचं रूपांतर नदीमध्ये होतं, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? काय आहे की ही ड्रेनेज लाईनची समस्या आहे की जुन्या ड्रेनेज लाईन ज्या आहेत त्यांचं नूतनीकरण झालं पाहिजे.
30-40 वर्षापूर्वींच्या ड्रेनेज लाईन आहेत आणि ज्या आता आपण नवीन ड्रेनेज लाईन करणार आहोत त्यांचं जे नेटवर्क असेल, नवीन ड्रेनेज लाईनचं डिजिटायझेशन झालं पाहिजे आणि एक प्रकारे नाही का कॉम्प्युटर प्रणालीद्वारे AI द्वारे या आपल्या गटारांच्या नेटवर्ककडे लक्ष दिलं पाहिजे सतत, किंवा नागरिकांनी पण याच्यामध्ये उत्स्फूर्तने सहभाग घ्यायला पाहिजे. पावसाळी गटर लाईनमध्ये कचरा टाकला नाही पाहिजे. पावसाळी गटाराच्या लाईन आणि सिवेजच्या लाईन या स्वतंत्र असल्या पाहिजे. पालिकेतर्फे तर यावर काम करण्यात येतच, परंतु कुठेतरी जागरूक राहून कुठेतरी अत्याधुनिक AI तंत्रज्ञानाचा इथे वापर केला ना तर खूप फायदा होणार आहे. जसं की ड्रेनेजची समस्या आपल्याला जर सॉल्व्ह करायची असेल तर त्याच्यासाठी GIS मॅपिंगद्वारे संपूर्ण ड्रेनेजचे नेटवर्क आणि डिजिटायझेशन झालं पाहिजे. आणि अजून मी तर सांगू इच्छितो की क्षमतेनुसार ड्रेनेज लाईनचं डिझाईन झालं पाहिजे. लोकसंख्या, बांधकाम वाढ ह्या सगळ्या लक्षात घेऊन भविष्याचा विचार करून त्यानुसार काय क्षमता असेल याचं नियोजन आधीच केले जावे आणि मोठ्या व्यासाच्या पाईपलाईन्स आणि इंटरसेप्टर लाईन्स यामध्ये वापरल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे काय होईल की पाण्याचा लवकर निचरा होईल आणि नदीचे स्वरूप रस्त्यांना अजिबात येणार नाही. यावर कुठेतरी काम व्हायला पाहिजे डिजिटायझेशन वरती. सर, राजकारणात येण्यासाठी आणि समाज सेवा करण्यासाठी तुम्हाला कुठून प्रेरणा भेटली? राजकारणात येण्यासाठी मला प्रेरणा आपल्या महापुरुषांकडूनच मिळालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, संत रविदास असतील किंवा अब्दुल कलाम असतील. या सर्वच महापुरुष किंवा आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम सर यांच्याद्वारे मला समाज सेवेमध्ये येण्याची इच्छा निर्माण झाली. आणि राजकारणात येताना कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण आहे, त्यांनी त्यातून खूप छान संदेश दिलेला आहे. ते मला नेहमी प्रेरणादायी आहे. ते मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, इंसान जीता है, पैसा कमाता है, खाना खाता है और अंत में मर जाता है. जीता इसलिए ताकि कमा सके, कमाता इसलिए ताकि खा सके, खाता इसलिए ताकि जिंदा रह सके, फिर भी मर जाता है. सिर्फ मरने के डर से खाते हो तो अभी मर जाओ, मामला खत्म, मेहनत बच जाएगी. समाज के लिए जियो, जीवन का एक उद्देश्य बनाओ, गुलामी की जंजीर में जकड़े समाज को आजाद कराओ. अपना और अपने बच्चों का भरण पोषण तो कोई जानवर भी कर लेता है. मेरी नजर में इंसान वही है जो समाज की भी चिंता करे, समाज के लिए कार्य करे. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणामधून मला खूप प्रेरणा मिळते. आणि राजकारणात येताना आपण निडर राहिलं पाहिजे. त्याबाबत पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुरेख भाषण किंवा एक वाक्य आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, घाबरून जगायचं होतं तर आईच्या गर्भामध्येच का नाही मेला. सर, आम आदमी पार्टी पुणेकरांना काय संदेश देऊ इच्छिते? आम आदमी पार्टीतर्फे आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की तुम्हाला या निवडणुकीमध्ये पैशाचे आमिष दाखवले जाईल, तुम्हाला वेगवेगळ्या यात्रा, जत्रा, सहली यांना नेले जाईल किंवा तुम्हाला विविध वस्तूंचे वाटप केले जाईल, साडी वाटप वगैरे वगैरे. आणि याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाहीये, कारण तुमच्या मताची किंमत ही काही कमी नाहीये, एवढी स्वस्त नाहीये. प्रत्येक भारतीयाला मताचा समान अधिकार दिलेला आहे. तर तुम्ही तुमच्या मताचा योग्य वापर केला पाहिजे. मला ही वस्तू भेटली, त्या राजकारण्याकडनं मला या सहलीला नेलं गेलं, त्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या मताचा योग्य वापर करा. आणि मी तर सांगतो, आम आदमी पार्टीला तुम्ही मतदान करा आणि आम्हाला एकदा संधी तर देऊन बघा. तुम्ही आम्हाला संधी दिली ना तर आम्ही तुम्हाला सुविधा देणार, आणि आम्ही तुम्हाला नाही ना सुविधा दिल्या तर तुम्ही आम्हाला टॅक्स पण देऊ नका. एवढं आम्ही तुम्हाला आहे ना पक्क सांगू शकतो. सर, आजचा शेवटचा प्रश्न. सर, आजच्या तरुणांना राजकारणात सक्रिय होण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? मी तर म्हणतो की प्रत्येक भारतीय तरुणाने राजकारणामध्ये यायला पाहिजे. आणि सर्वांना जर येता आलं नाही तर तुम्ही राजकारणाविषयी जागृत असलं पाहिजे, नाही का.
की राजकीय पुढारी जनतेचा वापर करून घेत आहेत का, राजकीय पुढारी कुठे भ्रष्टाचार करून गलेलट्टे श्रीमंत होत आहेत का, ह्याकडे तरुणांचं लक्ष पाहिजे. आणि तरुणांनी जर राजकारणात आलं तर देशाचा विकास होऊ शकतो. आता आमच्या प्रभागामध्ये पुणे मनपाच्या निवडणुकीत 2 60 वर्षाचे उमेदवार थांबलेले आहेत. तर ह्या कुठेतरी गोष्टी चुकीच्या घडतात. तरुणांनी राजकारणात यावे आणि तरुणांना भरपूर यातून शिकायला मिळतं, अनुभव येतो आणि त्यातून प्रभागाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होतो. तर मी एवढंच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त तरुणांनी जागरूक राहा, राजकारणाविषयी जागरूक राहा आणि राजकारणाच्या या प्रक्रियेमध्ये, भारतीय लोकशाहीच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा आणि जनजागृती करा. आणि सर्वांना सांगा तरुणांनी की मतदान करा. आपल्या इथे ना 40%, 45%, जास्तीत जास्त 50% मतदान होतं. तर भारतामध्ये 95 ते 100% मतदान झालं पाहिजे, ही माझी इच्छा आहे. आणि तरुणच हा बदल घडवू शकतात. थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आले, तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला. आणि तुम्हाला जरी आम आदमी पार्टीला काही प्रश्न विचारायचे असेल किंवा आपल्या विकासासाठी काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. परत भेटूया डिजिटॉक पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.